बसल्या बसल्या 2 कप चहा प्याला, पण काही मजाच येत नाही. ही चहा म्हणजे कसं पाहिजे? चहाला एक टपरी असते, मग गप्पा असतात, त्या गप्पा करायला एक दोस्त असतो, मग कुठे चहाला मजा येते, टेस्ट येते. आम्ही काय करतोय, इथं नुसतं एकटंच बसून चहावर पीत बसलोय. आणि आमचा एकमेव मित्र तो कुठे आहे, तर त्याच्या मैत्रिणीसोबत भेटीगाठी करतोय, फिरायला जातोय. काय करायचं आता? देवा पांडुरंगा, अरे काय रे हे? कसं व्हायचं आमचं? म्हणजे ज्यांनी प्रेम केलं त्यांचं सगळं चांगलं आहे, आणि आम्ही दोस्त नुसतं कटिंगवर कटिंग पीत बसायचं. देवा, एवढ्या मोठ्या जगात एक मित्र नाही मला कटिंग प्यायला, चहा प्यायला एक. देवा, माझं लगेच ऐकलंस की तू? ए लिंगी, इकडे अरे काय एवढा मोठा देव दिसना काय तुला? अय्यो, तू मसली बघितलंच नाही म्या. बर चल, एक कटिंग मारूया चल. काय? अहो ह्यो काय टाइम आहे चहा प्यायचा? चहा प्यायला येळ बिळ काय नसते लागत, चहा प्यायला दोस्त लागतोय. काय म्हणला सा? अगं ते हे, आज ते फ्रेंडशिप डे आहे ना, म्हणून म्हणलं चल जरा कटिंग मारूया. हा मग त्याचं काय करू मी? त्या डेबीचं काय बी पडलेलं नाही मला. मला एक महत्वाचं काम आहे बघा. हा तेच. आता मी तुझा दोस्त आहे ना, तर तुझं काय बी काम असेल ते मला सांग, असं पटकन करतो मी. हो साहेब सर, मी कमळीला उडकायलोय बघा. तिनं चिठ्ठी लिहून काहीतरी निरोप ठेवून कुठेतरी इकडे चालली बघा. मी काय म्हणलं, माझे दोस्त झाल्या तुझं काम होणार म्हणलेलं का नाही? अगं कमळी आहे ना, ऋषी सरांबरोबर फिरायला गेली आहे. होय काय? होय. अहो मग कुठे आहे ती दोघं? सांगा की मला, मी बी जातो तिकडं. कुठे आहे? थांब. काय आहे ग सारखं त्याच्या मधी काय आहे तुझं? त्या दोघांनी त्यांची स्पेस घेऊ दे की. हो, तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी काय त्यांच्या मध्ये करतोय वय? उलट मला आनंदच होईल ती दोघं एकत्र आल्या तर. वय नव, आनंद होईल नव, ते समजा राहू दे ग. आता काय करूया, त्या दोघांनी तिकडं आनंद साजरा करू दे, इथं आपण आनंद साजरा करूया, जरा कटिंग पिऊया की. आता आलंय माझ्या ध्यानात. म्हणजे तुम्हाला इकडे चहा प्यायला एक मित्र पाहिजे, म्हणून मला लाडीगुडी लावायला लागलाय वय की नाही? ते काय बी नाही, मला कमळीला घेऊन घरला जायचं आहे. ती सरू काकी तिकडे एकटीच आहे बघा. मला जायचं आहे, जाऊ द्या मला. दमकी हिडिंबे, असं कुठं चाललीस? जरा थांब की. हे बघ, त्या दोघांनी जरा एकत्र बसू दे. नाही म्हणजे त्या दोघांनी जरा गप्पा मारू दे की. गप्पा मारू दे. आपण ऐक जरा, आपण जरा कटिंग पिऊ थोडा. नक्की लागणे आला ना, मी आलो नाही तर? अहो नाही सर, असं काय करताय? मी एवढं समजून घेणार नाही का? मला माहित आहे तुम्हाला काम होतं, आणि तुम्ही फ्री असता तर मग आलंच असता की नाही. आय लव्ह यू. इतके समजूतदारच ना तू. दुर्मिळ. बस झालं आता. अगो मला झाडावर चढवू नका. एनिवे, कसा होता आजचा दिवस? मजा आली असेल ना कबड्डी खेळून? या आहेत आपल्या नवीन कबड्डी कोच मिस कमळी मोहिते. अगं कमळे, त्यामध्ये मुंग्या हार काढ पटकन. शिट्टी नहीं बजाओगे तो भागेंगे कैसे? बर वाजव तो शिट्टी. अरे मॅडम तर आउट झाली. चांगला होता तसा. तोच विचार करत होतो आज दिवसभर की आज फायनली तुला बऱ्याच दिवसांनी कबड्डी खेळायला मिळाली असेल. परत ते सगळं सेम एन्व्हायरमेंट, बॅक टू ओजी कमळी. त्या मुलांना शिकवायला पण मजा आली असेल ना तुला? आय एम व्हेरी शुअर ट्रॉफी ती मुलंच घेऊन येणार. बोलायला काय जात आहे? दिसतंय एवढं काय सोपं नाही ते. म्हणजे अहो सर, त्या शाळेचा की नाही जरा प्रॉब्लेमच झालाय. म्हणजे लय बिकट परिस्थिती आहे त्यांची. जर ते ही स्पर्धा जिंकले नाही की नाही, तर मग त्यांना ती शाळा विकायला लागणार आहे. आणि मग ते स्पर्धा जिंकायची सगळी जबाबदारी आता माझ्यावर आहे. तिथली पोरं लय खारटी होतो, लय आगाऊ आहेत. मला त्याचं आणि वेगळंच टेन्शन आणि चॅलेंज वाटतंय बघा हे. मग काही टेन्शन नाही, हे रेग्युलर आहे आपल्यासाठी. चॅलेंज आणि कमळी मोहिते एकमेकांच्या पाचवीला पुजलेले असतात. पण चॅलेंज कुठलंही असलं तरी जिंकते माझी कमळीच. मला गॅरंटी आहे जे चॅलेंज पण तूच जिंकणार. मी बघितलंय, असं एखादं चॅलेंज आलं ना समोर की एक वेगळी एनर्जी संचारते तुझ्यात. ती एनर्जी मी बघितली ना, म्हणून सांगतोय ट्रॉफी ती मुलंच जिंकणार. हां, फक्त एक सजेशन, त्या मुलांनी जिंकायला हवं असेल ना, तर त्यांनी आधी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा. खेळता तर त्यांना येतच, पण तुझ्याकडे जो एक्सपिरियन्स आहे ना, तो मॅटर करतो. तुझ्यात जो एक विनिंग ॲटिट्यूड आहे तो त्यांच्यातही यायला हवा, तर ते जिंकतील.
आणि एकदा का ते झालं संपलं, मग ट्रॉफी आपल्याकडेच. तुम्ही असं बोलायला लागला की नाही भारी वाटतं बघा. ते ऐकतच राहा असं वाटतं. अगं खरं तेच बोलतोय मी. होय, आणि तुम्ही असं बोललात की अर्ध प्रॉब्लेम माझे सुटतात बघा. चला यायचं. जावा. आता सकाळपासून नव्हतं तर आता बसा की जरा गप्पा करा. तसलं नाही, जावा घरला. नाही नको. दादा 2 चहा द्या अजून. मला नको आता. चला निघूया, नाहीतर नयनतारा मॅडम तुम्हाला उगं ओरडतील आणि मला बी आईकडे जायचंय. हा नाही निघूया. काय झालं? हॅपी फ्रेंडशिप डे. हा? एक हॅपी फ्रेंडशिप डे. आपली मैत्री अशीच आयुष्यभर राहू दे. ऋषी सर, निस्वार्थी मनानं जी मैत्री असते ती कधीच तुटत नाही, आयुष्यभर असते. ह्याची काय गरज आहे? अरे गरज काय म्हणजे? मी काय तुझ्यासाठी डायमंडचा नेकलेस वगैरे नाही आणलाय. पेन आणलंय. जनरली गर्लफ्रेंड्सना केक्स, रोजेस, चॉकलेट्स असल्या गोष्टी आवडतात, पण माझी कमळी जरा स्पेशल आहे. वह्या, पुस्तकं, पेन ह्याच्यात तिला खरा रस आहे, हो की नाही? खरं हे पेन त्या डायमंड नेकलेस पेक्षा जास्त मौल्यवान आणि स्पेशल आहे माझ्यासाठी. आवडलं? अहो खरं मी तुमच्यासाठी काहीच नाही आणलं. ठीक आहे की, तू आत्ता मला भेटलीस हेच माझ्यासाठी गिफ्ट आहे. हा तसं एक गिफ्ट देऊ शकतेस मला. काय? मला ऋषी म्हणून हाक मार. थँक्यू. चला चला, पाऊस यायला लागलाय. चला.